नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता शेतकऱ्याचं योजनाचं जे पोर्टल आहे ते चालू झालेलं आहे असं म्हणावं लागेल. कारण शेतकरी योजनेसाठी जे नवनवीन आपण अवजारे म्हणावं, त्यानंतर स्प्रिंकलर म्हणावं, फवारा म्हणावं, इतर गोष्टी बाबीसाठी जो आपण अर्ज करत होतो मागील एक 6 वर्षापूर्वीपासून आजपर्यंत आणि इथून पुढं बी करणार आहोत. त्या पोर्टलवर सध्या आता काय झालेलं आहे, आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. काही शेतकऱ्यांना काय करायचं असतंय, काही नवनवीन वस्तू खरेदी करायच्या असतात, घ्यायच्या असतात आणि मग ते महा-डी-बी-टीच्या माध्यमातून म्हणा सबसिडी. तर मग त्यासाठी एक चांगली बाब, एक महत्त्वाची बाब शेतकऱ्यांसाठी आहे, ते म्हणजे महा-डी-बी-टी पोर्टलवर संमतीपत्र. आता बऱ्याच शेतकऱ्यांना, काहींना ट्रॅक्टर घ्यायचा आहे, कुणांना अवजारे असतील ट्रॅक्टरचे, काहींना फवारा असेल, काहींना पॉवर टिलर असेल, पॉवर विडर असेल, काहीला ठिबक असेल, काही शेतकऱ्यांना स्प्रिंकलर घ्यायचं असतं, आहे का नाही. नवनवीन योजना आहेत शेतकऱ्यांसाठी. ही शेतकऱ्यांचीच योजना म्हणावं लागेल, आहे का नाही, हक्काची. ती महा-डी-बी-टी पोर्टलवर. तर त्या महा-डी-बी-टी पोर्टलवर बरेच शेतकऱ्यांनी काय केलेले आहेत, पाठीमागं सर्वच शेतकऱ्याला 1 ते 2 ते 4 वर्षापूर्वीचे जे आपण अर्ज केलं तोपासून तर आतापर्यंत जे अर्ज सर्वचे सर्वच काय केलेले आहेत, मॅसेज पडलेले आहेत. आणि मॅसेज पडून मग तुम्हाला काय करायचं आहे, कागदपत्र अपलोड करायला त्याचं एक हे आलं होतं, मॅसेज आला होता. आणि मग कागदपत्र अपलोड केल्यानंतर जे संमतीपत्र होतं, ते संमतीपत्र आणखीन दाखल केलेलं नव्हतं. त्या शेतकऱ्याला आता संमतीपत्र दाखल करण्यासाठी काय झालेलं आहे, ह्या इथून पुढं आता पत्र मिळणार आहे. मग ज्या शेतकऱ्यांना ज्या वस्तू घ्यायच्या असतील शेतकरी योजनेच्या माध्यमातून, तर मग तुम्हाला आता पूर्वसंमती यास काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. आणि मग पूर्वसंमती सुरुवात झालेली असल्या कारणानं मग ज्या शेतकऱ्याला ज्या वस्तू घ्यायच्या असतील ते घेऊ शकता. कारण काहींचे कागदपत्र अपलोड करायचे राहिले असतील तर त्यांनी कागदपत्र अपलोड करून घ्या. काहींचे नसतील राहिले तर मग त्यांनी चेक करून बघा पूर्वसंमती काय झालेली आहेत, मंजूर झालेल्या आहेत, या लागलेल्या आहेत. ज्यांना काही वस्तू घ्यायच्या असतील त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, वस्तू घ्यायच्या आहेत. आणि मग पूर्वसंमती आल्यानंतर, आताच नाही, ज्यांनी घेतले असतील त्यांचं पूर्वसंमती आल्यानंतर सर्व प्रोसेस काय होते, केली जाते. अगोदर घेणाराला महा-डी-बी-टी थ्रू म्हणजे कृषी विभागातर्फे त्याला योजनेचा लाभ घेता येत नाही. कारण जोपर्यंत संमती येत नाही तोपर्यंत कोणतीही वस्तू खरेदी करायची नाही, असं काय केलेलं आहे, सांगितलेलं असल्या कारणानं कोणीही कोणत्याही शेतकऱ्यांनी अगोदरच वस्तू खरेदी करायची नाही. हे काय केलेलं आहे, कृषी विभागातर्फे सांगितलेलं का असल्याने मग ज्या शेतकऱ्याची आतुरता लागली होती की आता पूर्वसंमती कधी येईल, काय येईल, तर मग ती आता चालू झालेली आहे पूर्वसंमती येण्यास. मग तुम्हाला ज्या वस्तू घ्यायच्या असतील त्या बघा, जे डॉक्युमेंट अपलोड करायचे राहिले असतील तर कागदपत्र अपलोड करा. कुणाचं टेस्ट रिपोर्ट, कोटेशन असेल, बिलं वगैरे काय असेल तर असं हे सर्व काय करायचं आहे, त्यामध्ये अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग तुम्हाला काय होणार आहे, पूर्वसंमती एक 20 दिवसाच्या अंतराने येणार आहे. ते पाहिलं जाईल, कागदपत्र त्याचं व्हेरिफिकेशन झालं जाईल आणि नंतर मग तुम्हाला काय होईल, शेतकऱ्यांना पूर्वसंमती येईल. म्हणजे जे वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे, घ्यायची आहे, अशा वस्तूची मान्यता म्हणावं लागेल आपल्याला. ती मान्यता तुम्हाला काय होणार आहे, मिळणार आहे. नंतरच मग तुम्ही काय करायची आहे, ती वस्तू वगैरे खरेदी करायची आहे. कारण अगोदर काही शेतकऱ्यांना, बऱ्याच शेतकऱ्यांना मॅसेज पडलेले आहेत. मॅसेज पडले असे काही शेतकऱ्यांनी वस्तू घेतलेल्या आहेत. पण कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की जोपर्यंत पूर्वसंमती येत नाही तोपर्यंत अजिबात कोणत्याही शेतकऱ्यांनी वस्तू खरेदी करायची नाही, मॅसेज जरी पडलेले असले तरी. आता पूर्वसंमती येण्यास काय झालेलं आहे, मार्ग मोकळा झालेला असल्या कारणानं तुम्ही ज्यांना काय ज्या वस्तू लागल्या असतील, ज्यांना त्या घ्यायच्या असतील, त्या शेतकऱ्यांनी काय करायचे आहे, तर टेस्ट रिपोर्ट, कोटेशन, बिलं वगैरे अपलोड करण्यास सुरुवात करायची आहे. त्या अगोदर तुम्हाला पूर्वसंमती घ्यायची जी कागदपत्र लागतात ना, आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12/8, नंतर काय जे लागतं ते काय करायचं आहे, त्यामध्ये अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर फार्मर ID वगैरे हे एवढे वस्तू लागतात. तर मग त्या संमती येईल. संमती आल्यानंतर परत पुढील प्रोसेस होते वेगळी, आहे का नाही, ती सर्वांना माहीत आहे. ठीक आहे. ज्या शेतकऱ्यांना घ्यायची इच्छा असेल त्यांनी काय करायचं आहे, तात्काळ महा-डी-बी-टी पोर्टलला भेट द्यायची आहे. मग जवळच्या शेतू सुविधा केंद्रावाले आहेत
त्यांच्याशी संपर्क करून आपली वस्तू जी घ्यायची आहे ती आपल्याला काय करायचं आहे, बिलं वगैरे असतील, तुम्ही पूर्वसंमती आली असेल, नसेल तर मग त्या पूर्वसंमती घेण्यासाठी बस आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 8 हे जे कागदपत्र लागतात ते काय करायचे आहे अपलोड करून घ्यायचे आहे. धन्यवाद.